बार्टी ही जी संस्था आहे, या संस्थेमध्ये SC म्हणजेच अनुसूचित जातीचे उमेदवार फॉर्म भरू शकतात. तसेच RT या संस्थेमध्ये मातंग तसेच तत्सम अनुसूचित जातीचे उमेदवार फॉर्म भरू शकता. TRTI संस्थेमध्ये ST म्हणजेच अनुसूचित जमातीचे उमेदवार फॉर्म भरू शकता. तसेच सारथीमध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा हे उमेदवार फॉर्म भरू शकतात. तसेच महाज्योतीमध्ये OBC, VJNT, SBC हे उमेदवार फॉर्म भरू शकतात. आणि अमृत जी संस्था आहे, यामध्ये ओपन सर्वसाधारण प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS मधील उमेदवार यासाठी फॉर्म भरू शकता. चारही संस्थेकडनं 10 तारखेला शैक्षणिक पात्रतेबद्दल नवीन GR आलेला आहे. तसेच MPSC राज्यसेवा परीक्षेसाठी जी पात्रता पाहिजे आहे ती कोणत्याही शाखेची पदवी असलेला उमेदवार यासाठी फॉर्म भरू शकतो. तसेच UPSC असेल, MPSC अभियांत्रिकी असेल, तसेच गट एक्झाम असेल, याचे देखील फॉर्म सुटलेले आहेत. UPSC नागरी सेवासाठी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असलेल्या उमेदवार यासाठी फॉर्म भरू शकतो. MPSC राज्यसेवा पूर्व प्रशिक्षणासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी असेल, BE BTech इन सिव्हिल वॉटर मॅनेजमेंट, BE BTech सिव्हिल एन्व्हायरमेंटल, BE BTech इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, BE BTech इन कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग हे उमेदवार देखील फॉर्म भरू शकतात. तसेच MPSC अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षासाठी BE BTech इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, BE BTech इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग, BE BTech इन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी, BE BTech इन इलेक्ट्रिकल पॉवर इंजिनिअरिंग हे उमेदवार यासाठी फॉर्म भरू शकतात. तसेच MPSC विधी न्यायिक सेवा परीक्षा पूर्व याचे देखील फॉर्म सुटलेले आहेत. यासाठी जी पात्रता आहे ती विधी शाखेची पदवी उत्तीर्ण विहित दिनांकास अनुभव म्हणजे 8 ऑगस्ट 2026 पर्यंत याची पदवी प्राप्त झालेली पाहिजे, तेव्हाच यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. तसेच MPSC गट ब असेल, क असेल, SSC, बँकिंग, IBPS, रेल्वे, नाबार्ड, LIC याचे देखील चारही संस्थेचे फॉर्म सुटलेले आहेत. यासाठी जी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे ती कोणत्याही शाखेची पदवी असलेला उमेदवार यासाठी फॉर्म भरू शकतो. तसेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता TET पूर्व प्रशिक्षणासाठी DED किंवा BEd उत्तीर्ण उमेदवार आणि पोलीस व मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 12 पोलीस भरतीकरिता 12वी उत्तीर्ण उमेदवार, तसेच सैन्य भरतीकरिता म्हणजेच आर्मीसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार फॉर्म भरू शकता. तसेच महत्त्वाचे जे कागदपत्रांची जी आवश्यकता असणार आहे ती महाराष्ट्राचे अधिवास म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र, डोमेसाईल सर्टिफिकेट, जात जमातीचे प्रमाणपत्र केवळ TRTI, बार्टी, सारथी व RT करिता असणार आहे. तसेच अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट किंवा वैधता प्रमाणपत्राकरिता अर्ज केला असेल तर अर्जाची पोचपावती असेल तरी यासाठी TRTI करिता अर्ज करू शकतात. 10वीचे गुणपत्र किंवा प्रमाणपत्र, 12वीचे गुणपत्र किंवा प्रमाणपत्र पासिंग सर्टिफिकेट असले तरी यासाठी फॉर्म भरू शकता. पदवी गुणपत्र किंवा प्रमाणपत्र पासिंग सर्टिफिकेट आवश्यक आहे. तसेच तहसीलदार कार्यालयातून निसर्गित केलेला 8 लाखपेक्षा कमी असलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला 2025-26चा आवश्यक आहे. दिव्यांगत्व उमेदवार असेल तर शासनाच्या सक्षम प्राधिकारी यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नमुन्यातील वैध सर्टिफिकेट पाहिजे आहे. डिसॅबिलिटीचे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, सारथी संस्थेकरिता, अमृत संस्थेकरिता शाळा सोडल्याचा दाखला, तसेच LC ट्रान्सफर TC ज्यामध्ये नमूद असेल EWS सर्टिफिकेट असेल असे. आणि उमेदवारांना जर ऑनलाईन अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास तुम्ही TRTI तसेच बार्टी, सारथी यांच्या संस्थेवर तुम्ही कॉल करू शकता किंवा ईमेल ID वर तुम्ही
त्यांना मेसेज टाकू शकतात. तसेच तुम्ही नॉन टेक्निकल सपोर्ट टीमशी देखील अडचण आल्यास काही संपर्क साधू शकतात. TRTI पुणेचा जो आहे तो दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांचा देखील दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे. तसेच सारथीचा देखील दिलेला आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.